आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासिनीसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र असा मानला जाणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा। आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे, त्याचे आरोग्य उत्तम राहावे आणि 7 जन्माची साथ आयुष्यभर मिळावी, यासाठी प्रत्येक विवाहित महिला अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात। यंदा 2026 मध्ये वटसावित्री पौर्णिमा कधी आलेली आहे आणि पूजेचा सर्वात चांगला शुभ मुहूर्त आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे या पूजेदरम्यान चूक न करता कोणते काम टाळावे, म्हणजेच राहू काळ कधी आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा। दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा साजरी करतो। यंदा म्हणजे 2026 मध्ये वटपौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवारची येत आहे। सोमवार वार हा भगवान शंकराचा पवित्र वार मानला जातो आणि त्यातच पौर्णिमा आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अत्यंत शुभ मानले आहे। हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 28 जूनच्या रात्रीपासून सुरू होते आणि उदय तिथीनुसार 29 जून रोजी महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे। सोमवारी सण हा आल्यामुळे श्री महादेवाच्या आणि माता पार्वतीची कृपा देखील आपल्यावरती लाभणार आहे, ज्यामुळे हे व्रत अधिक पटीने फलदायी ठरणार आहे। आता आपला महत्त्वाचा भाग म्हणजेच पूजेची योग्य वेळ कोणती आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे। 29 जून 2026 रोजी सकाळी सूर्योदयानंतर लगेच पूजेला सुरुवात करता येईल। सकाळी 6 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा काळ पूजेसाठी खूप चांगला आहे आणि अमृत चौघडीय मानला गेला आहे। या काळात तुम्ही तुमची वटपौर्णिमेची पूजा, वडाला फेऱ्या मारणे आणि सत्यवानाची कथा वाचणे या सर्व गोष्टी पूर्ण करू शकता। हिंदू पंचांगानुसार कोणतेही शुभ कार्यात राहू काळ वर्ज्य मानला जातो। राहू काळात केलेली पूजा देवांना स्वीकारली जात नाही। यंदा 29 जून सोमवारी रोजी सकाळी 7:30 ते 9 ही वेळ राहू काळ असणार आहे, त्यामुळे सुवासिनींनी ही गोष्ट विशेष लक्षात ठेवावी। सकाळी 7:30 ते 9 पर्यंत राहू काळ असणार आहे। या 1.5 तासाच्या काळामध्ये महिलांनी चुकूनही वडाची पूजा करू नका। पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आणि दुसरा मुहूर्त 9:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। या दोन्ही शुभ मुहूर्तापैकी तुम्हाला कोणता मुहूर्तावरती पूजा करायला जमेल ते तुम्ही करावी। त्याचबरोबर राहू काळाची असणारी वेळ ही पाळली पाहिजे, तरच आपल्याला संपूर्ण व्रताचे पुण्य हे आपल्याला मिळणार आहे। आता आपण बघूया पूजा करताना कोणत्या चुका आपल्या हातून घडल्या नाही पाहिजेत, कोणत्या अटींचे पालन करावे ज्यामुळे आपली पूजा व्यर्थ जाणार नाही। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सुवासिनीने नवीन स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करावे। शक्य असल्यास या दिवशी संपूर्ण 16 शृंगार करावा, जे की आपण आपल्या सुवासिनींच्या कपाळावरती कुंकुम, दोन्ही हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात पैंजण आणि जोडवी असावी। तसेच पूजेच्या ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप अशी 5 प्रकारची फळे, विड्याची पाने आणि सुताची गुंडी ह्या सर्व साहित्य आपल्या पूजेच्या ताटामध्ये असावे, अनिवार्य आहे। पूजेसाठी वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपण वडाला पाणी अर्पण करावे, त्यानंतर हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करावी। वडाला सूत गुंडाळताना सत्यवान सावित्रीचे मनोभावे स्मरण करून आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी। वडाला मनोभावे आणि श्रद्धेने 7 फेरे मारावे। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। सर्व पूजा झाल्यानंतर घरी येऊन सर्वप्रथम आपल्या पतीच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा मनोभावे आशीर्वाद घ्यावा आणि घरातील सर्व मोठ्यांचे देखील आशीर्वाद घ्यावे। या दिवशी सुवासिनींनी वाण देण्याची देखील प्रथा आहे, त्यामध्ये फळे, सुकामेवा आणि सौभाग्याचे साहित्य दिले जाते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा।